नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अग्रवाल हत्याकांड याबद्दल आता वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. सर्व प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियावरती, एकूणच देशभरात या धक्कादायक हत्याकांडाची चर्चा होत आहे. 20 वर्षाची तरुण मुलगी जिचं लग्न जमलेलं, ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला टक्कल पडलेला आहे, बोलताना अडखळतो, अशा कारणांमुळे रिजेक्ट करायचं सोडून त्याचा जीव घेते, तेही आपल्या प्रियकराच्या मदतीने, तेही अत्यंत क्रूर पद्धतीने. हे आपण आत्तापर्यंत जाणलेलं आहे. सिया गोयल असं त्या मुलीचं नाव. तिचा प्रेमी चेतन चौधरी यांना पोलिसांनी 23 जूनला अटक केलेली आहे आणि आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सिया आणि चेतन यांचं प्रेम प्रकरण नोव्हेंबर 2025 पासनं सुरू आहे. त्यांची भेट झाली, एकाच मार्केटमध्ये दोघांची दुकानं होती आणि भेटीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि हे हत्याकांड ज्याच्याशी आपलं घरच्यांनी लग्न जमवलेलं आहे, त्या केतन अग्रवाल या अतिशय सुशिक्षित, चांगल्या, गर्भश्रीमंत घरातल्या तरुणाला सियाने आणि चेतन चौधरीने लोहगडाच्या कठड्यावरनं दरीत ढकलून मारून टाकलं. त्यानंतर 23 तारखेला दोघांनाही अटक झाली आणि त्यांच्याबद्दलचे पुरावे शोधण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांची चौकशी ही त्यांच्या रिमांड रूममध्येच चालू असते. पुणे पोलीस कसून चौकशी करत आहेत. पण सिया गोयल हिच्या वागण्या, बोलण्या, सवयी आणि तिचा इतिहास याबद्दलचे अनेक खुलासे दिवसागणिक होत आहेत. सिया गोयल ही तिच्या शेजाऱ्याने एका सांगितल्याप्रमाणे व्यसनी मुलगी होती. तिला दारूचं व्यसन होतं. इतका खुलासा आत्तापर्यंत झालेला आहे. होऊ शकतं तिला अजूनही व्यसनं असू शकतात, कारण ज्या क्रिमिनल माइंडेड पद्धतीने तिने केतनला संपवलं, जे की अगदी सहजपणे तिला केतनला सोडता आलं असतं. एंगेजमेंट झालेली असली तरी एंगेजमेंट मोडत नाही अशातला भाग नाही. हे लग्न तिला मोडता आलं असतं, पण ते न करता तिने विचित्र पद्धतीने केतन अग्रवालला मारलं. याचा अर्थ तिच्या बुद्धीवरती, तिच्या मेंदूवरती, तिच्या विचार करण्याच्या क्षमतेवरती व्यसनांचा चांगलाच पगडा होता. व्यसनाने तिची वैचारिक पातळीच बदलून टाकलेली होती. तिला दारूचं व्यसन होतं. तिच्या एका शेजाऱ्याने माध्यमांमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेनुसार दारू पिल्यानंतर ती अतिशय चवताळल्यासारखं करायची, चवताळायची, आरडाओरडा करायची, भांडणं करायची, आर्ग्युमेंट्स करायची. अर्थात फक्त दारूच कारणीभूत नाही, तर एका श्रीमंत घरातली अतिशय लाडात वाढलेली मुलगी म्हणून सुद्धा तिच्या स्वभावात हे गुण होते. असं म्हणतात, अशी चर्चा आहे की सिया ही अनेक नवसांनंतर तिच्या आईवडिलांना झालेली होती. घरात मुलगी ही सिया तशी पहिलीच. जॉईंट फॅमिलीत ती राहते, पण तिच्या काका चुलत्यांना मुलंच होते. त्यामुळं बहीण किंवा मुलगी म्हणणारी सियाच होती. त्यामुळे ती घरातल्या प्रत्येकच मेंबरची प्रचंड लाडकी होती. गर्भश्रीमंत, पुण्यातल्या गुलटेकडी भागात त्यांचा मोठा बंगला आहे. आधी आलिशान बंगल्यात ती राहत होती. श्रीमंती, पैसा आणि लाड या सर्वांमुळे ती व्यसनाधीन झालेली होती. या व्यसनाधीनतेचा एक अजून प्रत्यय पोलीस चौकशी सुरू असताना आलेला आहे. अशी चर्चा आहे, माध्यमांमध्ये सुद्धा अशा बातम्या आलेल्या आहेत की सिया गोयल ही चौकशी दरम्यान पोलिसांकडे सतत दारू, मद्य किंवा बियर या पदार्थांची मागणी करत आहे. अर्थात अटक झाल्यानंतर ती पण घाबरली असणार, पण तिचे चालताना, पोलिसांनी नेताना तिचे काही व्हिज्युअल्स मीडियामध्ये आलेले आहेत. त्या तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये ती आताही अतिशय बिनधास्त दिसून येत आहे. पण ती दारू किंवा बियरची वारंवार मागणी करत असल्याचं समोर येत आहे. अर्थात पोलिसांनी तसं काही अधिकृतपणे या बाबतीत सांगितलेलं नाहीये, पण पोलिसांमधील सूत्र आणि माध्यमं यांच्या मतानुसार सिया गोयल ही या चौकशी दरम्यान कंटिन्युअसली दारू किंवा कुठल्या तरी मद्याची मागणी करताना दिसून येत आहे. ती ही मागणी का करत असावी? एवढं दारूचं व्यसन तिला जडलेलं आहे का खरंच? तर ज्या पद्धतीने तिने खून केला, तिने कट रचला, प्लॅनिंग रचलं, त्यानुसार नक्कीच सिया ही अतिशय जास्त प्रमाणात मद्याच्या किंवा दारूच्या आहारी गेलेली होती. नशा करणं हे तिच्या आता नैसर्गिकरित्या तिच्या शरीरात भिनलेलं होतं, तिच्या रक्तात हे भिनलेलं होतं आणि ती
तद्दन व्यसनी मुलगी होती असं समोर येत आहे. पोलीस चौकशीत पोलीस कठीण प्रश्न विचारतात, सखोल प्रश्न विचारतात, घुमवून फिरवून प्रश्न विचारतात आणि या सर्वांच्या एन्झायटीमुळे किंवा या सर्वांच्या त्रासामुळे, भीतीमुळे हादरून गेलेली सिया ही फक्त आणि फक्त दारूची मागणी करत आहे. आता पोलीस कस्टडीमध्ये आपण खुनाच्या गुन्ह्यात फसलोय असंच असताना सुद्धा जर दारूची मागणी करत असेल तर ती किती मोठ्या प्रमाणात व्यसनी आहे याचा अंदाजा आपण लावू शकतो. ती रोज दारू प्यायची का, ती पार्ट्या करायची का, तर कदाचित करतही असेल. ती रोज बाहेर जाऊन पार्ट्या करणं, मित्रमैत्रिणींसोबत दारू पिणं वगैरे ही व्यसनं तिला असू शकतात. पण यामध्ये एक समस्या आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 23 तारखेला सिया आणि चेतन चौधरीला अटक केल्यानंतर आत्तापर्यंत 8 ते 10 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत. यामध्ये एक जबाब तिच्या सख्ख्या भावाचा सुद्धा आहे. तिच्या सख्ख्या भावाच्या काही गोष्टींवरनं हे दिसून येतं की तिच्या भावाला सुद्धा वेगवेगळ्या पार्ट्या देण्याचं किंवा पार्ट्या करण्याची त्याला आवड होती. म्हणजे एकूणच पार्टी, सेलिब्रेशन, पार्टी ॲनिमल्स ज्याला म्हणतात तशा प्रकारचे हे तरुण मंडळी या फॅमिलीतले असल्याचं दिसून येत आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा एक CCTV फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे, ज्यामध्ये 17 जूनला म्हणजे 18ला त्यांनी केतन अग्रवालला मारलं, पण 17 जूनला एका कॅफेमध्ये बसून हे जवळपास 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ एकमेकांशी काहीतरी सखोल चौकशी करतायत, काहीतरी चर्चा करतायत. सिया मोबाईलवरती त्या चेतन चौधरीला काहीतरी दाखवतायत. हाती आलेल्या माहितीनुसार ती लोहगडावर बनलेली एक डॉक्युमेंटरी आणि लोहगडाचेच काही फोटो या चेतन चौधरीला दाखवत होती. म्हणजेच ते लोहगडाच्या कान्याकोपऱ्याचा अभ्यास करत होते आणि केतन अग्रवालला कसं संपवायचं याची पूर्ण तयारी करत होते. मित्रांनो, याबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. या पूर्ण प्रकरणावरती तुमचं एकूण काय मत आहे हे आम्हाला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.